उत्तर भारतीय मतदारांसाठी महायुतीने एक प्लॅन आखलेला आहे। योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवलं जाणार आहे। शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा प्रचाराच्या मैदानामध्ये असेल। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्ड्समध्ये भाजपकडून जोरदार प्रचार केला जाणार आहे। मनोज तिवारी त्याचबरोबर निरहुआ आणि रवी किशन प्रचारामध्ये सहभागी होणार आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मराठी मतदारांवर तर डोळा आहेच, पण त्याचबरोबर उत्तर भारतीय मतदारांवर सुद्धा भाजपनं आणि महायुतीनं लक्ष केंद्रित केलेलं आहे। योगी आदित्यनाथ आणि मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवलं जाईल। शिवसेनेनं अभिनेता गोविंदाला प्रचारामध्ये उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर उत्तर भारतीयांची संख्या जिथे अधिक आहे त्या वॉर्ड्समध्ये भाजप जोरदार प्रचार करणार आहे। मनोज तिवारी, निरहुआ आणि रवी किशन प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत। ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपले प्रतिनिधी। मुंबईमध्ये सगळ्यांनीच लक्ष केंद्रित केलेलं आहे। भाजपनं आणि खास करून महायुतीनं इथे एकत्रितपणे मराठी मतदार आहेत, त्याचबरोबर जे अमराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत, त्यावर सुद्धा विशेष लक्ष दिलेलं आहे। अगदी बरोबर श्वेता, खरं तर महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये विविध राजकीय पक्षांकडून आता स्टार प्रचारक मैदानात उतरवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महायुतीकडनं, विशेषतः भाजपकडनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर ज्या खरं तर सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखले जातात, आमदार देखील आहेत, निरहुआ असेल किंवा इतरही सगळेच महत्वाचे नेते जे प्रभावशाली म्हणून मानले जातात, त्यांना निवडणुकीच्या प्रचारात उतरवलं जाणार आहे। शिवसेनेकडनं अभिनेता गोविंदा जो खासदार देखील होता त्याला उतरवलं जाणार आहे। एकंदर महायुतीच्या प्रचाराची स्ट्रॅटेजी ठरवण्याच्या दृष्टीनं काल एक बैठक सुद्धा पार पडली आणि या बैठकीमध्ये या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याचं कळतंय। अवघ्या 15 दिवसांचा हा प्रचार असेल। 1 तारखेपासून खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होईल, त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये कुठलीही कमतरता भासू नये यासाठी स्टार प्रचारकांची ही फौज आता मैदानात उतरवणार असल्याचं स्पष्ट झालंय। अगदी धन्यवाद हो दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।